रामकृष्ण हरी मिळून मी आपला डी.एन. साबळे स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. कर्मात कमी पडत नाही, कर्म आपण करत राहणार आणि चांगलेच कर्म करणार. चांगल्या कर्माचं फळ माझं मलाच मिळणार आहे. चुकीचं केलं तर चुकीचं माझं होणार आहे, त्याच्यामुळे मलाच करताना चांगलं करायचं आहे. आजचा 3 BHKचा फ्लॅट आहे, रुनवॉल गार्डन सिटी कॉम्प्लेक्समध्ये आहे. साऊथ वेस्ट फेसिंगचा फ्लॅट असणार आहे, पण 950च कार्पेट आहे आणि पण फ्लॅट बाकी खरोखर मोठा आहे. 15 वर्ष जुनी बिल्डिंग, एक पोडियम पार्किंग असेल. याच्यात बदल काय आहे? बदल हा आहे की याच्यामध्ये थोडं फर्निचर, सेमी फर्निचर फ्लॅट आहे. बाहेर आल्यानंतर समोर 2 फ्लॅट आहेत, ह्या साईडला 2 फ्लॅट असतील, अधिक ह्या साईडला 2 लिफ्टचं प्रावधान आहे. अशा पद्धतीचा हा खरं तर फ्लॅट आहे. ज्यावेळेला आपण ह्या फ्लॅटमध्ये एंट्री करणार आहोत त्यावेळेला ही सेफ्टी डोर ह्या मालकांनी बनवून घेतलेला आहे. सेफ्टी डोरच्या आतमध्ये आल्यानंतर परत हा एक दरवाजा आहे आणि मग असा मोठा, चांगला, प्रशस्त असणारा हा आपल्याला एक हॉल मिळतो, जो हॉल तुम्हाला जाणवेल की हा खरोखर खूप मोठा आणि चांगला हॉल नक्की आहे. आणि नंतर क्रॉस व्हेंटिलेशनसाठी मात्र इकडे आपल्याला ह्या साईडला एक खिडकी आहे. ह्या खिडकीतनं जर बघितलं तर काही दुसरं काय दिसत नाही, पण आजूबाजूला इन कॉम्प्लेक्सच्या आतमध्ये जो आहे त्या आतमधल्या आत सगळं कॉम्प्लेक्स आहे. समजा आत खालची गार्डन म्हणा, त्या सगळ्या गोष्टी मात्र इकडनं दिसतात. तसं बघितलं तर हायर फ्लोअरला फ्लॅट आहे. बिल्डिंग जर बघितली तर ग्राउंड प्लस 20 माळ्याची बिल्डिंग आहे, पण आपला फ्लॅट मात्र हायर फ्लोअरला आहे. अशा पद्धतीचा हा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा 3 BHKचा फ्लॅट आहे. त्याच्यानंतर मेंटेनन्स विचार केला तर 5,500 ते 6,000 रुपये मेंटेनन्स असेल. आणि नंतर आपण ज्यावेळेला इकडे येतो त्यावेळेला तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी चांगल्या पद्धतीचं हे फर्निचर आहे. याला काय बदली करायची नक्की गरज नाही आहे. खालचं मॉड्युलर किचन चांगलं आहे, किंवा इकडलं स्टोरेज जरी बघितलं, इकडला प्लॅटफॉर्म बघितला तर हेही सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं नक्की आहे. इथं सुंदर असं किचन मिळतं, इथं फ्रीज ठेवण्यासाठी जागा आहे. अशा पद्धतीचं हे ह्या साईडला आहे. ज्यांना थोडंसं कामात कमी करायचं आहे बाबा त्यासाठी. मात्र इकडे जर आपण आलो इथं प्लंबिंग वर्कचं काम आपल्याला नक्की असणार आहे. हे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असणार आहे कॉमन. आणि नंतर इकडे जर आपण आलो तर इथे जर तुम्ही बघितलं तर इथं परत तुमचं एक वॉशिंग मशीनचं वगैरे ते सगळा कारभार इकडे ठेवू शकतं. पण ह्या माणसाने ग्रिल वगैरे थोडीशी वाढवलेली, इथं स्टोअर म्हणलं, इकडं पण स्टोरेज वगैरे चांगलं होऊ शकतं. अशा पद्धतीचं ह्या साईडचा हा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा फ्लॅट आहे 3 BHKचा. त्याच्यानंतर जर आपण अपोजिटला जर आलो तर इथे एक मस्त गेस्ट बेडरूम आहे, जे हे मोठं आहे, खूप मोठं आहे, चांगल्या पद्धतीचं क्रॉस व्हेंटिलेशनचं. आणि इथे एक कपाट बनवलेलं आहे चांगल्या पद्धतीने. हे याला कपाटाचं काम करायची काही गरज नक्की नाही. बाकीवरती तुम्हाला फॉल सिलिंग वगैरे समजा करायचं ठरलं तर ते गोष्ट वेगळी आहे, पण बाकी वॉलड्रॉप म्हणा, कपाटं म्हणा किंवा किचन म्हणा ते चांगल्या पद्धतीचे आहेत. नंतर क्रॉस व्हेंटिलेशन परत आपल्याला इकडे खिडकी आपण उपलब्ध आहे. बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता. बेडरूमच्या साईजमध्ये काही कम्पॅरिझन नाही, चांगल्या पद्धती. वरती परत इथं स्टोरेज बनवलेलं आहे, खूप मोठं स्टोरेज आहे इथे ह्या साईडला पण बघू शकता. चांगल्या पद्धतीचं स्टोरेज आहे. परत हा मोठा पॅसेज तुम्हाला वापरायला मिळेल. आणि परत ज्या वेळेला पुढे येणार आहोत, पुढे आल्यानंतर परत ह्या साईडला एक बेडरूम आहे, ह्या साईडला एक बेडरूम आहे. ह्या बेडरूमला जर आपण गेलो तर ह्या बेडरूमला जर तुम्ही बघितलं तर खाली जे आहे ते सगळं वुडन फ्लोरिंग बनवलेलं आहे. वुडन फ्लोरिंगच्या ह्या साईडला झाला तर चांगल्या पद्धतीचं, चांगल्या क्वालिटीचं एक कपाट आहे, जे तुमच्या 100% कामाला नक्की येणार आहे. म्हणजे याच्यात पण काय बदल करायची आपल्याला गरज नाही. आणि विशेष म्हणजे सकाळचं ऊन मात्र तुमच्या घरामध्ये ह्याच्यातनं इथे येणार आहे. आणि हे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी मात्र तुम्हाला खिडकी आहे. आणि तुमच्या घरातच मेट्रो स्टेशन दिसते, म्हणजे लांब जायची गरज नाही. हे बघा बाळकुमचं मेट्रो स्टेशन आहे, जे घरामधनं दिसतं. म्हणून तुम्हाला मला सांगायचं आहे 5 ते 7 किलोमीटरच्या अंतरावरती ह्या रुनवॉल गार्डन सिटीच्या बाहेर मेट्रो स्टेशन असणार आहे. पलीकडे जर तुम्ही ते ओपन प्लॉट जर बघितला, हा जो ओपन प्लॉट आहे हा ॲमेझॉनचा डेटा सेंटरचा आहे. भविष्यात कधी डेव्हलपमेंट होईल तेव्हा होईल, पण ते ॲमेझॉन कंपनीने घेतलेला प्लॉट आहे. इथं डेटा सेंटर येणार आहे. अशा पद्धतीचं हा फ्लॅटचं लोकेशन आहे. म्हणजे बाळकुम लोकेशनला ठाणा स्टेशनपासून साधारणतः 5.5 ते 6 किलोमीटर अंतरावरती हा फ्लॅट आहे. ही सुंदर तसं बघितलं तर इस्कॉन टेम्पल आपल्याला जवळ आहे, नारायणा शाळा तुमची जवळ आहे, डीमार्ट तुम्हाला जवळ आहे, बिग बाजार त्या सगळ्या गोष्टी पण जवळ आहेत, कापरोबडी जंक्शन जवळ आहे. आणि इथे जर आलं तर हे त्याच बेडरूमचं हे बाथरूम आहे. ह्याच्यात पण मी तुम्हाला सांगेल की समजा हे सीट्स वगैरे आपल्याला मात्र इथं बदली करणं गरजेचं आहे, जेणेकरून जरा थोडंसं तुम्हाला घरामध्ये चांगल्या पद्धतीचं वातावरण नक्की मिळू शकतं, चांगलं घर हे होऊ शकतं. याच्या अपोजिटला जर आपण आलो तर परत तुम्ही बघू शकता इथे पण एक बाथरूम आहे. बाथरूम जर तुम्ही बघितलं तर इथे पण मी म्हणेल की थोडंसं हे चेंज करून जर घेतलं आणि जरा थोडं पद्धतशीर जर केलं तर हेही मस्त आणि सुंदर चांगल्या पद्धतीचं होईल. त्याच्यानंतर मग परत हे बेडरूम आहे. हे बेडरूमला पण काय काम करायची गरज 100% नाही आहे, कारण बेडरूममध्ये इकडे आला तर हे बेडरूमची साईज वगैरे मोठी आहे, कारण जुनं ते सोनं म्हणतो आपण त्या पद्धतीचं हे घर आहे. याच्यात पण कपाट जर बघितलं तर मोठं, चांगलं, प्रशस्त आणि मजबूत आहे. याला पण काही बदली करायची गरज नाही आहे.
बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता, मोठा चांगल्या पद्धतीचा बेड बसू शकतो. क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इकडे खिडकी असेल, इकडनं तुमचं सूर्य मात्र घरामध्ये येईल. आणि ह्या बेडरूममधनं पण जर मेट्रो स्टेशन बघितलं तर मेट्रो स्टेशन ह्या बेडरूममधनं पण आपल्या घरामधनं नक्की दिसेल. आणि पारशीचा डोंगर, सकाळचा सूर्य उगवता सूर्य तुमच्या घरामधनं नक्की तुम्हाला निदर्शनास येणार आहे. अशा पद्धतीचा हा 3 BHKचा फ्लॅट आहे. आणि याच्यासोबत मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे कार पार्किंगही असणार आहे. याच्यात पण बिल्डिंगमध्ये OC CC त्या सगळ्या गोष्टी नीटनेटक्या आहेत, पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. तुमच्या लिफ्टला ही आहे पॉवर बॅकअप आहे, फ्लॅटला पॉवर बॅकअप नक्की नसणार आहे, नाहीच आहे म्हणजे थोडक्यात. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे, सोसायटी झालेली आहे, त्याच्यामुळं त्याचाही काही त्रास नाही. हा जो फ्लॅट आहे, हे जे मालक आहेत यांनी कोट करताना 1,50,00,000 रुपये ह्या फ्लॅटची किंमत कोट केलेली आहे. सेमी फर्निश फ्लॅट असल्या कारणानं त्याने 1,50,000 कोट केली, पण जरी समोर बसलो तर आपल्याला कमी पण करता येणार आहे. असं नाही की ते कुठंतरी धरून बसणार आहे, असा विषय नाही आहे. तुम्ही ऑफर करा, त्या पद्धतीने आपण कन्व्हिन्स करू, कमीत कमी काय होईल त्याचा प्रयत्न नक्की करू. अशाच पद्धतीचे वेगळे घरं, नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं रोज दाखवण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. मी कधीच कोणाला म्हणत नाही की या आणि माझ्याकडनंच घर घ्या. फक्त माझं एक म्हणणं मात्र नक्की आहे की जे काय घ्यायचं आहे ते मी फील करून घ्या. मी ज्या घरात येतोय तिथे मला हवा लागते, जे घर मी बघतोय मला डोळ्याने प्रकाश दिसतोय, मी जे घर बघतोय ते मी कोणत्या फ्लोअरला आहे, कसं दिसतोय, व्ह्यू कसा दिसतोय, ते सगळं फील करून दाखवून मग ते देण्याचा मी प्रयत्न करतोय. ते दाखवल्यावर तुम्हाला असं वाटतं की हां आपण जाऊन बघितलं पाहिजे तरच या. किंवा मी तर काही जबरदस्ती कोणाला करत नाही, तुम्ही आलंच पाहिजे, ते 1,17,00,000 आणि 2 करोडचा आणि 5 करोडचा आणि तुम्ही या ते माझ्याकडनंच घ्या, नाही मी कधीच नाही कोणाला म्हणलेलं. पण हां एक रिक्वेस्ट आहे, तो माझा हक्क आहे की तेवढं जास्तीत जास्त बघा आणि मला तेवढं सबस्क्रायबर्स करा. ही मात्र रिक्वेस्ट मी तुम्हाला नक्की करेन. कारण की ते तुमच्या बघण्यामागं, ते सबस्क्रायबर्स करण्यामागं उद्देश काय आहे माझा, की मी जे काम करतोय ना त्याचं श्रेय मला हवं आहे ते सबस्क्रायबरच्या रूपामध्ये, व्ह्युअर्सच्या रूपामध्ये मला त्याच्यामध्ये पाहिजे. जेणेकरून मला असं वाटेल की मी जे काय करतोय, जे लोकांचे रोज दारावरती जायचं, दारावर ठोकायचे आणि साहेब मला फ्लॅट काढतोय, तुमचा फ्लॅट काढायचा आहे, हे जे फिरण्याचा जो कार्यक्रम रोजचा आहे ते कुठंतरी सार्थ झालं पाहिजे त्याचं ना. म्हणजे काहीतरी मी हिंडतोय फिरतोय तर त्याचं काहीतरी चीज झालं पाहिजे, माझं हे म्हणणं आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं तेवढं जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स मात्र नक्की करा, जेणेकरून मला एक मानसिक समाधान मिळेल की आपल्या फिरण्याचं काहीतरी चीज होते, की बाबा तू फिरतोय तर तुला सबस्क्रायबर्स पण मिळतात, तुला जास्त लोक बघतात. एवढीच माझी माफक अपेक्षा तुमच्या सगळ्यांकडनं आहे. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.